आपल्याकडे निधी आहे, परंतु तो निधी वापरलाच गेला नाही किंवा तो निधी कुजवला गेला किंवा कुठेतरी दुसऱ्या किंवा चुकीच्या ठिकाणी तो खर्च झाला. तर ह्या इंटेंटमुळे आज जवळपास साधारण 1700 पेक्षा जास्त शाळांमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. हा पूर्ण राज्यस्तरीय आकडा आहे. काही विभागांमध्ये शेकडो शाळांसाठी फक्त 2च निरीक्षक, काही ठिकाणी 80% लिपिक पदे रिक्त आहेत. आणि मग देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतील जी स्वयंपूर्ण प्रशासन प्रणाली आपण राबवण्याचा प्रयत्न करतात, मग ह्या इंटेंटमुळे कुठेतरी अडचणी येत आहेत का? आणि मग अशा प्रसंगी एक सकारात्मक पर्याय म्हणून साधारण आपण काय सुचवाल आणि येणाऱ्या महापालिकेकडून कसं काय शिक्षकांना आपण आश्वासित कराल? जी पदं भरली गेलेली नाही आहेत ती पदं लवकरात लवकर भरली गेली पाहिजेत, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की आपण आता पेपरमध्ये वगैरे वाचलं असेल की गेल्या 3-4 महिन्यांमध्ये, म्हणजे शाळेचं उदाहरण नाही, हॉस्पिटलचं उदाहरण आहे, पण मुद्दा सेम आहे, पदांचाच आहे. आपण गेल्या 3-4 महिन्यांमध्ये पेपरमध्ये इकडे तिकडे बाजूला वाचलं असेल की कुपर हॉस्पिटलच्या तक्रारी, आधी उंदरांची तक्रार, नंतर काही आधुनिक कोशाची तक्रार, असे 3-4 महिन्यांमध्ये पेपरात बातम्या वाचल्या असतील. तुम्हाला म्हणजे 350 पदं रिक्त आहेत, पदच भरली नाहीत. आत्ता गेल्या महिन्याभरामध्ये परीक्षा घेऊन ती सगळं ते पदं भरतायत का? आता पेपरला बातम्या आल्या म्हणून. मग आधी का नाही भरल्या? आधी भरू शकत होते ना. त्यामुळे इंटेंट, परत इंटेंटच येतो. त्यामुळे फिरून फिरून आपण सगळं येतो ते एकाच विषयाकडे. त्यामुळे जी पदं रिक्त आहेत, शैक्षणिक पदं असतील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पदं असतील, टीचिंगची असतील, नॉन टीचिंगची असतील, टीचिंग इतकाच नॉन टीचिंग स्टाफही तेवढाच महत्वाचा आहे, कारण तो सपोर्ट स्टाफ आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे. आणि त्यामुळे सगळी जी पदं आहेत ती पदं ही सगळी भरली गेली पाहिजेत. आणि मला असं वाटतं की कुठेतरी याच्यामध्ये डिजिटल इंटरव्हेन्शन जर आणलं, डिजिटल इंटरव्हेन्शन, की एखादं पद रिक्त आहे आणि ते एवढ्या महिन्यांपासून रिक्त आहे, तर ऑटोमॅटिकली सिस्टमनी पॉपअप दिला पाहिजे. आणि सिस्टमनी पॉपअप दिला की ऑटोमॅटिकली रेड फ्लॅग आला की मग ते पद भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे. त्यामुळे या सगळ्या ह्युमन इंटरव्हेन्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी डिजिटल इंटरव्हेन्शन जेवढं आपण जास्त आणू, ह्युमन इंटरफेस कमी करून आणि डिजिटल इंटरफेस वाढवून, तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारच्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता आपण येणाऱ्या काळामध्ये भरून काढू. धन्यवाद सर. त्याचाच एक उपप्रश्न आहे. आता तो डिस्कस केला गेला हा खरं म्हणजे जसा ज्वलंत प्रश्न आहे, म्हणजे अजून सुटत नाही, तो सुटला पाहिजे. याबद्दल साठवणे साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, हे तुम्हाला उपयोगी निश्चितच पडेल आणि त्या दृष्टीने तुम्ही सगळेजण विचार कराल अशी मला खात्री आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देण्यापलीकडे काही करू शकत नाही. सगळ्यांना मी माझ्या तुमच्या पाठीशी सतत शुभेच्छा असतील. थँक्यू व्हेरी मच. आज के प्रोग्राम के बारे में मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळातर्फे आज या ठिकाणी एक शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. आपले कडणेजी यांनी हा मेळावा आयोजित केला होता. मोठ्या प्रमाणावरती विविध शिक्षक संघटनांमधील प्रतिनिधी, शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक मोठ्या प्रमाणावरती इथे उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी त्यांचे अनेक प्रश्न हे मांडलेले आहेत आणि शासनाला योग्य त्या सूचनाही केलेल्या आहेत, महानगरपालिकेला सूचनाही केलेल्या आहेत. नक्कीच या परिषदेतून समोर ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन हे शासनाच्या वतीनं केलं जाईल. त्या सूचनांवरती विचार शासनाच्या वतीनं केला जाईल आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीनं तसेच मुंबईच्या महानगरपालिकेच्या वतीनंही या सूचनांवरती विचार करून योग्य ती कारवाई येणाऱ्या काळामध्ये केली. अनेक प्रकारचे या ठिकाणी शिक्षकांना प्रोत्साहन देणारे, शिक्षक संघटनांना प्रोत्साहन देणारे, तसेच संस्थांना प्रोत्साहन देणारे या ठिकाणी पुरस्कारही देण्यात आलेले आहेत. आणि खरंच कडणेजींनी यामध्ये खूप अमूल्य अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि विविध शिक्षक संघटना आणि शाळा
आणि त्यांच्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्यांना चांगल्या कामाकरता पुरस्कार देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक तसेच शिक्षण संस्थांचे मालक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये या कार्यक्रमाचा खूप मोठा वाटा असेल. पण एक मूळ प्रश्न निधी वाटपासंदर्भातला विषय या परिषदेमध्ये होता, त्यासोबतच काही नियुक्त्या बाकी आहेत त्याबद्दल तुम्ही भाष्य केलं. हो, यामध्ये जी पदं अजूनपर्यंत भरली गेलेली नाही आहेत ती सर्व पदं ही भरली गेलेली पाहिजेत. इस्पेशली नॉन टीचिंग स्टाफची पदं भरली गेलेली पाहिजेत, जेणेकरून टीचिंग स्टाफला नॉन टीचिंग स्टाफचं काम करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये आणि लवकरात लवकर पदं भरून या ठिकाणी शिक्षकांचा आणि शिक्षण संस्थांचा आणि जनरली शिक्षणासाठी जो निधी अद्यापपर्यंत जो पोहोचलेला नाही आहे तो लवकरात लवकर पोहोचवावा, याच्यासाठीही येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू. आणि शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आपलं सरकार आहे त्यावेळी नेमकी परिस्थिती महानगर शाळेची कशी असेल, कारण तुम्ही म्हणालात की त्यांचं सरकार होतं ज्यांनी महानगरपालिकेमध्ये सत्ता भूषवली ते काहीच करू शकले नाही. नक्कीच महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था ही गेल्या 25-30 वर्षामध्ये झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळांच्या शिक्षणाचं स्तर तसेच त्या शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या विविध सोयी सुविधा, फॅसिलिटीज यांचंही स्तर उंचावण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जाईल. काय झालं? मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित 5व्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेचं आज आयोजन इथे होतं. कार्यक्रमाला मार्गदर्शन देण्यासाठी प्रमुख वक्ते मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमितजी साटम उपस्थित होते. संस्था चालक आणि शिक्षकांनी अनेक गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न इथे मांडले आणि त्या प्रत्येक प्रश्नाला अतिशय समर्पक असं उत्तर दिलं आणि प्रशासनामधील ज्या काही त्रुटी किंवा ज्या काही प्रलंबित कामं अमितजींच्या पुढे या परिषदेमध्ये मांडली गेली तर त्याचं धोरण येणाऱ्या महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनामध्ये कशा प्रकारे अवलंबलं जाईल त्याबाबत सखोल आणि सविस्तर चर्चा इथे झाली. समस्त शिक्षक आणि संस्था चालक अतिशय समाधानकारकरित्या इथून आनंदाने आपापल्या प्रश्नांना उत्तरं मिळाल्याने इथून संस्थेचे आभार मानून या परिषदेची सांगता केलेली आहे. सर का एक शॉट ले लो 1 मिनट का. सर तुम्हें सेंटर अभी ऐसा है कि हम लोग 32 साल में करीबन 43 कंट्रीज में एक्सपोर्ट करते हैं. इंडिया में भी हर एक प्रांत में अपना लोग है और जाता है, हर एक हॉस्पिटल्स में पहचानते हैं. बट 2030 तक हमारा जो टारगेट है यानी कि हमारा जो विज़न है कि हमको 123 कंट्रीज में जाना है और नियर फ्यूचर में हमको IPO लाना है. ये लेवल पर हम काम करना चाहते हैं. आजच्या 5व्या शिक्षण परिषदेसाठी अंधेरीचे आमदार अमित साटम साहेब आले होते. त्यांनी आतापर्यंत शिक्षकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडलेली आहे आणि समस्या सोडवलेल्या आहेत. अंधेरीसारख्या परिसरामध्ये गांधीग्रामसारखा प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे आणि अशा प्रकारचे प्रकल्प मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये का राबवले जात नाही हा एक आजच्या शिक्षण परिषदेचा मोठा प्रश्न होता. कारण की सरकारकडे पैसा असताना, मुंबई महापालिकेकडे पैसा असताना देखील त्या मुंबई महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना योग्य अशा प्रकारचं कोणतंही अनुदान दिलं जात नाही आहे आणि शिवाय त्यांच्या म्हणजे डिजिटल शिक्षण जे आहे, स्वच्छतागृह आहे किंवा खोल्यांची जी गैरसोय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जो त्रास होतो त्यामुळे पटसंख्या कमी होत आहे. त्यावरही आज चर्चा झाली आणि सरकारच्या माध्यमातून अमित साटम साहेबांनी अशी ग्वाही दिली की
त्यांना मदत करण्याचं काम सरकार नक्कीच पुढच्या काळात करेल आणि मुंबई महापालिकेमध्ये उद्या जेव्हा राज्य येईल तेव्हा मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा ह्या डिजिटल शिक्षणाच्या पद्धतीने राबवल्या जातील असंही त्यांनी आश्वासन दिलं आणि ही शिक्षण परिषद यशस्वी झाली असं मी इथे म्हणेन. धन्यवाद.